नंदुरबारमधून निघालेल्या बिराड मोर्चा आंदोलकांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली। जंगल निवास वन हक्क कायदा 2006ची अंमलबजावणी करून दावेदारांना हक्काचा सातबारा द्यावा, आदिवासी विरोधी वन कायदा रद्द करावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला होता। या मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन महाजनांनी सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन दिलं। उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होतील। 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर या बैठकीला विशेष महत्त्व आहे। या बैठकीनंतर 2 दिवसांनी म्हणजे 21 डिसेंबरला काँग्रेस कार्यसमितीची बैठक आहे। लोकसभेच्या 13 खासदारांचं निलंबन रद्द करावं अशी मागणी काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे। त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले। संसदेतल्या घुसखोरीनंतर खासदारांनी आक्रमक भूमिका घेत घुसखोरीचं स्पष्टीकरण मागितलं होतं। संसदेत अपमानजनक व्यवहार केल्याप्रकरणी 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीमध्ये 19,000 कोटींच्या 37 विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत, ज्यात रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षण, स्मार्ट सिटी, नगरविकास अशा प्रकल्पांचा समावेश आहे। तसंच जगातील सर्वात मोठ्या विपश्यना केंद्र असलेल्या स्वरदेव महामंदिराचंही ते उद्घाटन करणार आहेत। सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। धरणात केवळ 12 टीएमसी साठा शिल्लक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सोलापूर नगरसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याला देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। मुंबईकरांनाच पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मलबार हिल जलाशयाच्या पाहणीसाठी मुंबईत आज 10% पाणी कपात केली जाते। याचा फटका शहरातल्या ए, सी, डी, जी उत्तर आणि जी दक्षिण या भागांना बसणार आहे। पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिकेने केलं। भंडाऱ्याची उधळण म्हणजे